रत्नागिरीतील पर्यटन स्थळे व समुद्रकिनाऱ्यांवर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी, जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे महत्त्वपूर्ण निर्देश. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, पर्यावरण संवेदनशील ठिकाणी तसंच सह्याद्री पश्चिम घाट परिसरात टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू करण्यासाठी नियमावली तयार करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सांगितले की प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी ही अचानक न करता टप्प्याटप्प्याने करण्यात यावी. पहिला टप्पा पर्यटकांची मोठी गर्दी होणारी प्रमुख पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, पर्यावरण संवेदनशील परिसर आणि सह्याद्री पश्चिम घाट या ठिकाणांना प्राधान्य दिले जाईल. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी या भागात कचरा कुंड्या, कपड्यांच्या पिशव्यांसाठी वेंडिंग मशीन, आरओ यंत्रणा आणि वॉटर एटीएम यांसारख्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आराखडे तयार करावेत. तसंच सुरुवातीला सामाजिक संस्था व स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवून व्यापक जनजागृती केली जाईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संदीप टोपे यांनी विषयाचे वाचन करून नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची माहिती दिली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मुख्याधिकारी वैभव गारवे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.